पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ पुन्हा एकदा मानवी मनाला सांगतात की हे बाबा, तू या रघुनाथ नायकाचा वीट मानू नको, म्हणजे कंटाळा करू नको. मंडळी, मानवी मनाचा स्वभाव असा आहे, तुमचा माझा असू द्या आणि कोणाचाही असू द्या, आपल्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही, पण देवाचं काही म्हटलं की त्या गोष्टीचा मात्र कंटाळा येतो. हा का येतो हे आपल्याला सांगता येत नाही, पण देवाचं काहीतरी करायचं म्हटलं की माणसाला कंटाळा येतो. बाकीच्या प्रपंचाच्या कितीही गोष्टी असू द्यात, दिवसा राबेल, रात्री राबेल, एक वेळ काम करून पुरत नाही प्रपंचाला म्हणून 2 टाईम काम करेल, सगळं करेल मनुष्य प्रपंचाकरता, परंतु भगवत प्राप्तीकरता, भगवंताकरता जर काही करायचं म्हटलं तर माणसाला आळस आणि कंटाळा ह्या गोष्टीचा फार असणारी त्याची माणसाची जवळीक आहे. असं का होतं तर त्याची 2-3 कारणं आपल्याला पाहता येतील. एक तर आपलं पाप आड येतं. भगवत भक्ती जर करू देत नसेल, आपलं पाप जर फार बळकट असेल तर भगवत भक्तीच्या ते पाप आड येतं. म्हणून चांगली गोष्ट करताना कधी आपल्याला अडचणी येतात, ते आपलं पापच आहे अशा प्रकारचं समजावं आणि त्याच्यावरती मात करण्याकरता भगवंताचं नामचिंतन करावं. किती मोठं पाप असेल, किती मोठं संकट असेल तर ते भगवत नामानं त्या ठिकाणी त्याचं निराकरण होतंय. पण आपण काय करतो की भगवंताच्याच नामाचा कंटाळा करतो, भगवंताच्या सेवेचाच कंटाळा करतो. मग त्या पापाला आणखीन जरा फावतंय की ते आपल्याला ते आणखीन जरा त्रास द्यायला तयार होतं, सज्ज होतं. म्हणून मनुष्यानं कोणत्याही प्रसंगाची अडचण आली तर भगवंताच्या नामाचा, भगवत सेवेचा कंटाळा करू नये. पण गंमत अशी आपल्याला त्याचाच कंटाळा येतो. आम्ही कीर्तनामध्ये एक विनोदानं गोष्ट सांगत असतो की माणसाला जनावरं, म्हशी, गाई वगैरे किती जरी असल्या तरी ते धुवायला कंटाळा येत नाही. साबण लावून औषधं लावून जनावरं घासून धुतात, परंतु देवपूजा करायची म्हटले तर कंटाळा येतो. तुकाराम महाराजांनी म्हटले, देवपूजेचा कंटाळा हाती सोंगट्याचा चाळा. पत्ते खेळत बसायला कंटाळा येत नाही, मोबाईलवरची गेम खेळायला कंटाळा येत नाही, सोंगट्या खेळायला कंटाळा येत नाही, पण देव पूजायचा मात्र कंटाळा येतो. म्हणून बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवपूजा हे खातं बायकांच्याकडे असतं. महिला वर्ग शक्यतो पूजा करतो बऱ्याच घरामध्ये, असं आपल्याला बघायला मिळतं. का तर हा बाकीचं सगळं करेल पण देव पूजायचा मात्र कंटाळा येतो. एका गृहस्थाला असा देव पूजायचा खूप कंटाळा असायचा आणि देव पूजायला रोज घरातले त्याला लावायचे. तो काहीतरी चुकारपणा करून ते टाळायचा. परंतु एक अक्षय तृतीया नावाचा एक दिवस असा असतो त्या दिवशी की पुरुषानेच पूजा करावी, घरातला असा नियम आहे जुन्या काळातला. मग त्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण होता. घरच्या मंडळीने सांगितलं की बाबा, सकाळी लवकर आंघोळ करून पूजा करायची आहे आणि मग पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून जेवायचं. यानं ऐकलं. सकाळी उठला, घरात कोणाला न कळत पायाची चप्पल घातलं, विळा वगैरे, कासरा, दोरी वगैरे घेतली, रानात गेला काहीतरी काम काढून. ने विचार केला की उशिरा आपण जायचं घरी. घरातल्यांचं सगळं आवरून कोणीतरी देवपूजा करून जेवण नैवेद्य वगैरे झाल्यानंतर आपण जेवायला जायचं. असं म्हणून रानात वेळ काढला बराचसा. 12:30 वाजता घरी आला. त्याला वाटलं घरात वाट बघून कोणीतरी पूजा केली असेल, आता आपण जायचं आणि ताटावर बसायचं. तेवढ्यात घरचे सगळे वाट बघत होते. बायको म्हणाले, अहो किती उशीर गेला, पूजा करायची खोळंबले अजून, या आता म्हणजे तेवढी पूजा करा, नैवेद्य दाखवून जेवायला बसा. ज्याचा कंटाळा तेच समोर आले म्हणले, ते वैतागलं. म्हटलं एवढा उशीर गेलो तरी अजून पूजा माझ्यावरच बसले का. तिथनं जे रागानं बाहेर पडला, 6-7 किलोमीटरवरती बहिणीचं गाव होतं. म्हटलं आता पोळ्याचं जेवण म्हटलं बहिणीकडे जाऊन जेवायचं, घरी जेवायला थांबायचं नाही, असा विचार केला. तेवढ्या उन्हात चालत 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 बहिणीच्या गावाला गेला. तिथं जायस्तोर वाजले ते 1:30-1:45 झाले आणि गेला तर त्या ठिकाणी पायरीवरती बहीण वाट बघत उभा राहिली होती. कारण तिचे मालक काहीतरी कोर्टाच्या कामानिमित्तानं गेले होते जिल्ह्याच्या ठिकाणी. पण तिथं उशीर झाल्यामुळं त्या बहिणीच्या नवऱ्याला पण यायला उशीर झाला.
ती पण वाट बघत होती. पोरं जेवायला म्हणत होते, पण पूजा केल्याशिवाय जेवण कसं वाढायचं. ती वाट बघत उभा राहिलेली. नवरात्र काय आला नाही, पण भाऊ आल्याला बघितल्यानंतर तिला अतिशय आनंद झाला. तिथनंच ती म्हणली, दादा 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 ये ये ये, बरं झालं म्हणली. फार आनंद वाटला. आलाच आयत्या वेळेला, बरं झालं. हातपाय धुवू, पटकन पूजा कर आणि जेवायला बसायचं आहे म्हणली. पोरं खोळंबलेत जेवायची. त्यांनी कपाळाला हात मारून घेतला. म्हणला, देवपूजा चुकवावी म्हणून 6 किलोमीटर रस्ता तुडवत उन्हात तुझ्या घरला आलो, इथं आलो तरी आणि पूजा माझ्याच बोकांडी आहे का म्हणला. म्हणजे देवपूजा चुकवण्याकरता किती त्रास करून घेतला, पण देवपूजा करण्याचा थोडासा त्रास होणारा तो त्याला सहन झाला नाही. हे आपल्या असणाऱ्या कर्माची, आपल्या पापाची ही असणारी माणसाची मानसिकता आहे. म्हणून मनुष्याला देवाचा, देवपूजेचा, देवाच्या नामाचा कंटाळा येतो. समर्थ म्हणतात की नको वीट मानू रघुनायकाचा. त्या रघुनायकाचा, भगवान श्रीरामाचा जर वीट मानला तर त्या ठिकाणी तुझं फार मोठं नुकसान होईल. म्हणून काय कर, अति आदरे बोलिजे रामवाचा. अत्यंत प्रेमानं, अतिशय आदरानं भगवंताचं नाम घे. काही करावं लागतं त्याकरता, काही करावं लागत नाही. मुखानं फक्त नामस्मरण करायला काय खर्च करावा लागतो. म्हणून प्रेमानं नामस्मरण घे म्हणतात. बाकीचं काही कर्मकांड तुला करायचं नाही जमलं, नको करू. पूजा करायला नाही जमली तर राहू दे, एखाद्या वेळेला ग्रंथ वाचायला नाही जमले एखाद्या वेळेला राहू द्या, परंतु नामचिंतन घ्यायला तर काय अडचण आहे. पण ते अति आदरानं आणि प्रेमानं घे. अति आदरे बोलिजे रामवाचा असं म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात त्यामुळं काय होतं, न वेचे मुखी सापडे रे फुकाचा. बाबा त्याकरता काही खर्च तर करावा लागत नाही. पदरचे काय 2-4 रुपये जातात, फार मोठा आणखीन काही आपल्याला कुठं पैसे द्यावे लागतात असंही काही नाही आहे. फक्त मुखानं त्याचं नामस्मरण केलं तर तो सापडतो बाबा आपल्याला, म्हणजे आपल्याला मिळतो, प्राप्त होतो. तसा तो परमात्मा कोणालाही कोणत्याही साधनानं न सापडणार आहे. नामदेव महाराज म्हणतात, योगियांचे ध्यानी ध्याता नातोडसी. योगी लोक ज्याला ध्यान करतात अखंड, त्यांच्या ध्यानामध्ये तो सापडत नाही. तपी लोक तप करतात, त्यांच्या तपश्चर्येला तो लवकर प्रसन्न होत नाही. फार खडतर तप करायला लागते. यज्ञाधिक कर्म करतात, त्या यज्ञाधिक कर्मानं देखील परमात्म्याची प्राप्ती होते असं नाही, दुसरे भोग मिळतात त्याला यज्ञाचे. अशा अनेक साधनांचा प्रयत्न जरी केला तरी तो सहजासहजी न सापडणारा. पण महाराज म्हणतात मुखानं नाम घेणाऱ्याला मात्र तो फुकट सापडतो. फुकट. न वेचे मुखी सापडे रे फुकाचा. काही सुद्धा त्याच्याकरता वेच करावा लागत नाही, खर्चावा लागत नाही. असा असणारा तो राम फुकाचा सापडतो. म्हणून म्हणा तू काय कर, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. जानकी वल्लभ असणारा श्री भगवान राम, त्या जानकी वल्लभाच्या नामाचा घोष कर. इथं जानकीचं नाम अगोदर पुढे घेऊन श्रीरामाचा उल्लेख केला आहे. जानकीचा वल्लभ असणारा श्रीराम आहे. ज्या वेळेला धनुर्याग त्या ठिकाणी जनक राजाने आरंभलेला होता, अनेक राजे ते धनुष्य मोडण्याकरता, शिवधनुष्याला गुण लावण्याकरता, स्वयंवर जिंकण्याकरता आलेले होते. रावण सुद्धा त्या ठिकाणी आलेला होता. परंतु इतके सगळ्या पृथ्वीवरचे राजे आलेले असताना सुद्धा श्रीरामाकडे ज्यावेळेला जानकीने बघितलं त्यावेळेला मनोमन तिने रामाला वरलेलं आहे. मनामध्ये श्रीरामाची मूर्ती पती म्हणून त्या ठिकाणी बिंबलेली आहे. तिने काया, वाचा आणि मन सगळं भगवंताला त्याच क्षणी समर्पित केलं आणि सर्व देवतांना सीतामातेने प्रार्थना केली की हे देवांनो, या तरुण असणाऱ्या क्षत्रिय कुमाराला म्हणजेच रामाला असं बळ द्या की हे शिवधनुष्य सहज लिलया तो त्या ठिकाणी उचलेल आणि त्या धनुष्याला गुण लावेल. अशा सगळ्या देवाला सीता प्रार्थना करत होती. का तर मनामध्ये श्रीरामाची छबी, प्रतिबिंब तिच्या मनोमन उमटलेलं होतं. म्हणून जानकी वल्लभ म्हटलेलं आहे. म्हणजे जानकीचा असणारा वल्लभ म्हणजे प्रियकर. मनामध्ये तिने रामावरती प्रेम केलं, मनोमन प्रेम केलं, म्हणून जानकी वल्लभ असं म्हणतात. अशा जानकी वल्लभाचा घोष कर म्हणतात समर्थ. घोष करावा. नामाचे प्रकार आहेत. नाम जप आहे, नाम उच्चार आहे, नामस्मरण आहे आणि नामघोष आहे. इथं नामघोष सांगितलेला आहे. म्हणजे जोरात अतिशय उंच आवाजामध्ये एखादी घोषणा देतो आपण, त्याला घोष म्हणतात. तसं समर्थ संप्रदायाचा जय जय रघुवीर समर्थ हा घोष आहे.
वारकरी संप्रदायाचा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा घोष आहे. दत्त संप्रदायामध्ये गुरुदेव दत्त हा घोष आहे. प्रत्येक संप्रदायाचे घोष आहेत. त्या नामाचा घोष केला पाहिजे असं समर्थ म्हणतात. म्हणून करी घोष त्या जानकी वल्लभाचा, असे या श्लोकामधून समर्थाने आपल्याला मंडळी भगवंताचा कंटाळा करू नका अशा प्रकारचा एक बोध आणि उपदेश केलेला आहे. तो आपण आपल्या आचरणात आणून भगवत भक्ती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा अशी समर्थांची अपेक्षा आहे. तेव्हा मंडळी या श्लोकाचं असणारे हे चिंतन आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. लाईकची अत्यंत गरज असते यूट्यूबला. व्हिडिओ लाईक करत जा. त्याचप्रमाणे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल आपण तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.